सर्वांना गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। दरवर्षी आम्ही गणपती असा झोपाळ्यावरच बसवतो। ह्याची थोडीशी आमची स्टोरी आहे। या स्टोरीला आमच्या गिरमकर परिवारामध्ये मुलगा नव्हता, तर मुलीच झाल्या होत्या। माझ्या मोठ्या काकाला 7 मुली, त्याच्यानंतर माझ्या वडिलांना पहिले 4 मुली, त्याच्यानंतर वडिलांनी एकदा नवस बोलले होते की गणपती बाप्पा मला मुलगा होऊ दे, मग मी दरवर्षी तुला इथं आमच्या घरात विराजमान करीन। तर नेमकं त्याच वर्षी आम्हाला माझे मोठे भाऊ राजेंद्र गिरमकर यांचा जन्म झाला। आता गेली 58 वर्ष झाले आम्ही हा गणपती असाच झोपाळ्यातच बसवतो। आणि तुम्ही झोपाळा पाहिला असेल, या झोपाळ्याला सगळ्यात पितळीच्या ह्या आहेत, म्हणजे सगळ्या साखळ्या आहेत, सागवानी पाट आहे। ही मागची जी महिरप आहे, ही सर्व महिरप ही आपली महालक्ष्मी जे मंदिर आहे त्या मंदिराची सगळी महिरप आहे। आणि गणपतीची बैठक जी आहे, आम्ही कधीही गणपती आणताना सिंहासनावरचा गणपती घेत नाही, दरवर्षी मूर्ती ह्या टाईपचीच घेतो की जी एक आईस्पाईस आपल्या झोपाळ्यावर बसलेली विराजमान आहे अशी बसते। आणि हा झोकाळा म्हणजे असा झोकासुद्धा देऊ शकतो अशा पद्धतीचा हा झोपाळा आहे। आणि आता गेली 58 वर्ष झाले आम्ही झोपाळ्यातच बसवतो। वडिलांनी ही परंपरा सुरू केली, ती परंपरा आम्ही कंटिन्यू ठेवलेली आहे। आणि दरवर्षी नाविन्यपूर्ण वेगवेगळे डेकोरेशन आमची म्हणजे मुलंही करतात, माझ्या भावाचा मुलगाही करतो। आणि याला सर्वतोरवी म्हणजे पाहायला गेलं तर आम्हाला पहिल्यापासून म्हणजे पुणे कॅम्प भागामध्ये आम्हाला गणपतीची जास्त आवड आहे, हे इथं सर्वांना प्रख्यात माहिती आहे। मी स्वतः गणपती मंडळाचा एक चांगला कार्यकर्ता आहे आणि त्या गणपती मंडळामुळेच मी आज नगरसेवकपर्यंत आलो। हे फक्त बाप्पाचीच कृपा आहे। गणपती बाप्पा मोरया। जय गणेश।